तोडा रे पोरांनो. फुल तोडतोय का बरं? असंच देवाला व्हायला आणि आम्ही स्वतःला पण घेऊन आम्ही ट्रेजर हंटला आलोय. पपईच्या शेतामध्ये क्रिशांत आणि साची कसली फुलं तोडताय? ट्रेजर हंट करतोय. ट्रेजर हंट मजा येते तुम्हाला? प्रियास गुड लाईफ करतेस का? हो, प्रियाज गुड लाईफ. हॅलो फ्रेंड्स, आपण खूप दिवसांनंतर, खूप महिन्यांनंतर मी आज हा प्रियाज गुड लाईफचा व्लॉग बनवत आहे. आज आम्ही आलो आहोत सौंदाण्याला, मावस सासू सासऱ्यांच्या शेतामध्ये. आणि इथे मस्त शेतातल्या ताज्या भाज्या तोडून आम्ही मस्त ताजी भाजी भाकरी असा एक फक्कड गावरान बेत करणार आहोत. मळ्यामध्ये आलो आहे सौंदाण्या इथे. आणि पोरं पण मागे बघितली तुम्ही पपईच्या शेतामध्ये खूप मस्त धमाल करत आहेत. साची, क्रिशांत, हाय. हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही इथे काय काय धमाल केली. मस्त चुलीवर आम्ही वांगी भाजणार आहोत. त्याच्यानंतर वांग्याचं भरीत, मस्तपैकी कढी, भाकरी असा फक्कड बेत राहणार आहे, गावरान बेत. आणि आम्ही हे सगळं जेवण जे आहे ते आम्ही मस्त इथे शेतामध्ये, मळ्यामध्ये, झाडाखाली बसून करणार आहोत. तर एक वेगळीच मजा असते शहरातल्या लोकांसाठी, ती एक वेगळीच मेजवानी असते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या प्रियाज गुड लाईफ या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हाय काका. काकांनी चूल पेटवली आहे. त्याच्यावर भरताची वांगी आम्हाला भाजायची आहेत. हिरव्या झाडाला हिरवं वांग दिसलं नाही हो मला. एकदम भारी, एक नंबर. हे बघ फुलं आली आहे मस्त वांग्याच्या झाडाला. हे डाळिंब आहे का? हे मेथी आहे, हे बघ मिरच्या, हिरव्या मिरच्या. मेथी, हे वांग्याला कोथिंबीर. थांब. वैशाली पपईच्या मळ्यात उभी आहे. व्हिडिओ काढ. मग तुम्ही दोघं बसा रोहन. काय ते रावंटींचा व्हिडिओ असतो एक. मांडील वडसेटीला पा मम्मी आणि मम्मींचे 2 अनमोल रतन वांग्याच्या भरीत बनवायला बसले आहेत. भरताला तडका देत आहेत. वडील असं वाटतं ते लाकूड राहणार नाही, लाकूड जळून जाईल.
नाही त्याच्यासाठी नाही पडणार, पडण्यासाठी नाही, धुरासाठी तो पूर्ण लेवल लावायला पाहिजे होती का. मम्मी उडेल ते झाले ना शेंगदाणे. अरे सात सात नाही काय होईल शेंगदाणे. नाही ज्वारीचे ज्वारी ज्वारीचे कस्टमर जास्त आहे. बाजरी खाईल मी. मम्मी ते शेंगदाणे झालेले नाही ते. जाऊ दे थांब थांब. भाज्या याच्यातली हात घालायचा. एवढी मोठी भाजी नसते. तेच म्हणते ना मग. आता हे मला काय ते आता तेल सुद्धा कमीच आहे. थोडे लाकूड बाहेर ओढून घे मम्मी. ते मोठं लाकूड आहे ना ते बाहेर ओढ. हे माझ्या हातात कढीपत्ता टाकू का पाणी टाकायचं आहे थोडं त्याच्यात. मम्मी? मम्मी ते लाकूड माझ्या हातात कढीपत्ता टाकू. मोठं लाकूड ओढ. तेल मग पेटी जास बरं ते. लाकूड वडी घे मोठं. उडेल बरं का. मम्मी तुम्ही लांब व्हा. तू कढीपत्ता टाकून दे रे. बस 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 मम्मी बस. टाकून दे आता. बस एवढं कढीपत्ता. टाकू काय मामाला गाणं लावायचंय. फोन दे ना. तिकडेच आहे ना फोन. तो खाली टाकू. झाले. मामाला फोन ओपन करून देतो. मी जाऊ त्यांच्यासोबत. अजून एक दे. उन्हातून. झाल्या दे अजून एक. एकदा बनवून घ्या. बरोबर का? रात्री कशाला असंच सोडून द्या आता. बरं का? सांडचे आणू का? आहे ना इथे. चायनीज वाला शेफ आलाय आमच्याकडे जो वांग्याचा भरीत बनवतोय. मम्मी पकड. अरे वा. आणि इंदू मावशी इथे मस्त भाकरी बनवत आहेत. चुलीवर बनवा लागतील भाकरी बाहेर, म्हणजे व्यवस्थित फोटो येईल माझा. मावशी इथे आतमध्ये. घर आहे. यस, हे मावशींचं घर आहे आणि मावशी आतमध्ये किचन मध्ये मस्त भाकरी बनवत आहेत. ह्या ज्वारीच्या भाकरी आहेत, बाजरीच्या झाल्या आहेत ऑलरेडी बनवून. तर अशी आमची मावशींच्या शेतात मळ्यात पार्टी आहे. वांग्याचं भरीत भाकरी पार्टी. मग वाडग्यात दे त्या तिच्याकडे बघ त्या. कुठे दे ग. अजून 2 वाडगे ते रिकामे करा. काकू कसं झालंय जेवण? जवळून दे मावशी. एकदम मस्त फिरो ना. फिरो फिरो बेस पासून फिरो. खालीच आहे. बस बस. क्रिशान साची कसं आहे क्रिशान? व्हिडिओ करतेस ना. कशी ती माहित नाही आता. कढी आवडलं का कृष्ण भरीत? हा ना, बोलते तुम्हाला खूप. काय म्हटली. बस बस मावशी बस मावशी बस. ते रुपाली, यशमित आणि मी आणि साची. चटणी घ्या ना. तेल पण. लोणचं घ्यायचं. खारका करतो. चटणी दे ना कोणाला पाहिजे. डांगर हे बघ इथं आहे बघ. फोटो काढ. मी पिकलो. पिकून राहिले ना. इथं पण एक पिकले. भरपूर आहे. इथे इथे ह्या लाईनीत 4 आहे. भोपळे आहे का? तोडून घे. तू नेशील का मालेगावला? अगं मी काढून ठेवले. 5-6 काढले. काढले नाही का इतके मोठे. आपण आता पपई तोडतोय. पपई तोडा. मावशींच्या शेतातली पपई आपण तोडतोय आता. छान आहे का? ही बघा पपई माझ्यासारखी एकदम मस्त. मावशींसारखी गोड गोड पपई आहे. हो. मस्त. ती मी प्रियाला देते. यस, थँक्यू मावशी. आता आम्ही पपईचा आनंद घेणार घरी जाऊन. हो मावशी, तुम्ही पुढे आलात. आता घरी जाऊन आम्ही या मस्त पिकलेल्या पपईचा आनंद घेणार आहोत. ओके. थँक्यू मावशी काका. थोडे पिकले का? छान भोपळे पण लागलेत मावशींच्या शेतात. मस्त दिसला. ते टोमॅटोची रोपं आहेत मस्त. मध्ये मध्ये आंबे लावले आहेत. वांगी आहेत. मिरच्या आहेत.